नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण आरोग्यदायी अशी पालकची डाळ पालक रेसिपी करणार आहोत. पण ते डाळ पालक आहे, पण ते एकदम झणझणीत आणि चमचमीत करणार आहोत. त्यासाठी मी वेगळा ट्विस्ट दिला आहे. त्यासाठी तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पहा. तूर डाळ घ्यायची, पालक घ्यायचा आणि टोमॅटो कापून घ्यायचं आणि पालक व्यवस्थित धुवून घ्यायचा. अख्खे पानं जरी अगोदर धुतले ना तरी चालतं, नंतर कट केलं तरी चालतात. पालक धुवून झाल्यानंतर डाळ धुवून घ्यायची. डाळ पण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आता डाळ अगोदर खाली कुकरमध्ये टाकायची, कारण डाळ शिजायला वेळ लागतो. आणि डाळी जेवढं पाणी लागतं तेवढंच टाकायचं, कारण पालकाचं आपोआप पाणी सुटतं जास्त. आणि 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. तोपर्यंत मिरची आणि लसूण बारीक वाटून घ्यायचा. तर पहा शिजून झालं आहे. आणि त्याला जरासं घोटून घ्यायचं डाळीला, म्हणजे एकजीव होती डाळ. 2 चमचे तेल घालायचं. नंतर मोहरी घालायची. मोहरीला तडतडू द्यायचं चांगलं. मोहरी तडतडली की वरून जिरं घालायचं. छान तडतडू द्यायची आणि जिरं पण चांगलं फुललं पाहिजे. नंतर मिरची आणि लसूणचं जे वाटण बनवलं होतं आपण ते त्याच्यात परतून घ्यायचं. चांगलं परतून द्यायचं. आणि नंतर ते परतल्यानंतर हळद घालायची. नंतर जे डाळ आणि पालक आपण शिजून घेतलं होतं ना ते त्याच्यानंतर घालायचं आणि चांगलं उकळून घ्यायचं. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. भातासोबत तर खूप छान लागते. पालक म्हटलं की फायबरने आयर्नने भरलेलं खूप पौष्टिक भाजी आहे. थंडीमध्ये तर खूप छान ही भाजी. आणि ट्विस्ट म्हणजे आपण आता या डाळ पालकला तडका देणार आहे. छानपैकी जिरे मोहरी घालायचं, ठेचलेला लसूण घालायचा आणि लाल तिखट आणि मिरच्या घालायच्या आणि चांगली तडका द्यायचा भाजीला. पहा बरं किती छान तडका बसलाय भाजीला. एकदम हॉटेलसारखीच लागते ही भाजी. आणि एकदम झटकीपट होते, जास्त वेळ पण लागत नाही. चला, तुम्हाला कसा वाटला माझा दाल तडका आणि ट्विस्ट कसा वाटला व्हिडिओचा ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा.